सर्व उपस्थित आणि गुरुजनांना नमस्कार. आजच्या सत्राची सुरुवात ही सरस्वती स्तवनाने होईल. या कुंदेतु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः दैवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार, मी केतकी बोधसूत्र संशोधन केंद्राच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं अक्षरायण व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात मनपूर्वक स्वागत करते. प्राचीन काळापासून आपला देश भाषा आणि लिपींनी समृद्ध आहे. प्राचीन भारतीय लिपी आणि भाषांच्या उत्पत्तीपासून त्यांच्या उत्क्रांतीपर्यंतचा प्रवास, भाषांची गाथा, लिपींची कथा आणि त्यांनी संस्कृतीवर उमटवलेला त्यांचा ठसा यांचा आढावा आपण अक्षरायण व्याख्यानमालेच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेत असतो. भारताचा इतिहास, संस्कृती विविध उपक्रमांद्वारे पोहोचवण्यासाठी बोधसूत्र संशोधन केंद्र नेहमीच उत्सुक व प्रयत्नपूर्वक असते. त्यातूनच अक्षरायण व्याख्यानमाला आपल्या सर्वांच्या भेटीला आली. तसेच संस्था भारत विद्या आणि त्या निगडित विषय जसे की संस्कृत, इतिहास आणि पुरातत्व विद्या याविषयी संशोधन क्षेत्रात काम करते. या क्षेत्रातील संशोधकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा एक मंच आहे. सध्या आपल्या संस्थेच्या अंतर्गत इंडिया थ्रू एजेस अ क्रोनॉलॉजिकल स्टडी हा रिसर्च प्रोजेक्ट चालू आहे. याशिवाय संपूर्ण भारतभरातून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींना संशोधनासाठी संस्थेने फेलोशिप दिलेली आहे. तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात नुकताच संस्कृत दिन साजरा झाला, ज्यात संस्थेचा सहभाग होता. भारताच्या समृद्ध बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशाचा शोध, अभ्यास आणि प्रसारासाठी हे एक समर्पित व्यासपीठ आहे. संस्थेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी आपण आमच्या व्हॉट्सअप चॅनेलला आणि अधिकृत संकेतस्थळांना नक्की भेट द्या. आजच्या पुष्पासाठी आपल्याला लाभलेले वक्ते श्री अंकित रावल सरांचा आता मी परिचय करून देते. सरांनी तत्वज्ञान विद्यापीठातून गुरुकुल पद्धतीत त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात MA ची पदवी प्राप्त केली आहे. सर 2017 पासून फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत शिकवत आहेत. सध्या ते महाविद्यालयात संस्कृत विभाग प्रमुख आणि इंडियन नॉलेज सिस्टीमचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर नेहमीच संस्कृत विषयाशी निगडित विविध उपक्रम आयोजित करत असतात. त्यांनी धर्मकोश या धर्मशास्त्र आणि पुराणांवर आधारित प्रकल्पात काम केले आहे. संस्कृत फॉर यू या ब्रँडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर काम करतात. सोपी आणि समकालीन उदाहरणे देऊन कठीण किंवा प्राचीन तत्वज्ञान सहज सोप्या भाषेत समजवण्याचे कौशल्य सरांना अवगत आहे. तसेच सतत ऐकत राहावे अशा वाणीची देणगी सुद्धा त्यांना सरस्वती देवीकडून प्राप्त झाली आहे. तर आपण आता अधिक वेळ न दवडता व्याख्यानाला सुरुवात करू. तत्पूर्वी माझी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे. कोणीही व्याख्यानाचे कृपया व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नये. तसेच जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते चॅटबॉक्समध्ये नक्की लिहा. व्याख्यान सुरू असताना विचारू नये, जेणेकरून मध्ये व्यत्यय येणार नाही. व्याख्यान संपल्यावर आपण नक्की सगळ्यांचे प्रश्न घेऊ. धन्यवाद. आता अधिक वेळ न दवडता मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी बोधसूत्र या ज्ञानविषयक काम करणाऱ्या संस्थेचे आभार मानतो की ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं आहे आपले विचार काही मांडण्यासाठी. खास करून धनलक्ष्मी ताई आहेत किंवा आमच्या काही विद्यार्थिनी पण दिसत आहेत याच्यात, म्हणजे केतकीद्वारेच मला इथलं आमंत्रण मिळालं होतं. तर मी या सर्वांचा आभारी आहे की ह्या विषयी काही विचार मांडण्याचा मला इथे अवसर प्रदान करण्यात आला आहे. आता
आजचा जो विषय आहे तो खरं तर आपल्या सगळ्यांच्या अत्यंत जवळचा, आवडीचा असा आहे. तर मी हे विषय जो निवडला गेला आहे, या विषयाबद्दल म्हणजे जे आयोजक आहेत त्यांचं अभिनंदन करतो, की त्यांनी संस्कृत भाषेचं महत्त्व याविषयी त्यांनी मुद्दामून असा विषय निवडला, की जो सगळ्यांपर्यंत पोहोचेल असं. तर मग मी पी शेअर करतो आहे. तर सगळ्यांना पी दिसतीये? हो सर, दिसते. हां. येस. तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. जशी आपली परंपरा आहे सरस्वती वंदना, तशीच आपली दुसरी परंपरा आहे गुरुवंदना. तर त्याद्वारे आपण सुरुवात करूयात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. विविध विषयातले आपले जे गुरु आहेत त्या सर्व गुरूंना नमस्कार करून आजचं आपलं वाक्पुष्प आहे आपल्या सगळ्यांचं, ते अर्पण करूया. तर सर्वात पहिले हा प्रश्न पडतो. खरं बघा, संस्कृत भाषा भारतीयांना सगळ्यांना माहिती आहे, की अशी भाषा आहे. ती प्राचीन भाषा आहे. बहुधा त्याच्याबद्दल असं मतही आहे, की प्राचीनतम भाषा आहे ती. पण ही सगळी भाषा ठीक आहे, की ती हेरिटेज आहे आपली वगैरे. पण आज खरं विचार केला, तर आपण Nokiaचा मोबाईल तर काही वापरत नाही जुनावाला. किंवा सर्वप्रथम जी गाडी आली होती, ती सुद्धा वापरत नाही आपण. विंटेज कार म्हणून म्युझियममध्ये पाहायला जाऊ. पण ती गाडी वापरात आणू का आपण? किंवा तो फोन वापरात आणू का आपण? तर खरा प्रश्न हाच पडतो, की भारतीयांना तर त्याबद्दल सश्रद्ध भावना आहे. सगळं वाटतं, की आपली परंपरा आहे त्याच्यात किंवा हिंदीत जो छान शब्द वापरतो आपण, धरोहर है अपनी वो. तर अशा दृष्टीने त्याचं महत्त्व पटतं. पण ती भाषा खरंच का शिकावी? आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग काय आहे? बरोबर ना, की आपण म्हणजे शिकण्यासाठी निवडतो, की एकतर त्याच्यात मजा येतीये का? तर असं आपण शिकायला गेल्या-गेल्या खूपदा असं होतं, की डायरेक्ट आपल्यासमोर टेबलच येतो, की देवः देवो देवाः, वनं वने वनानि, हां, किंवा गच्छति गच्छतः गच्छन्ति. तर मजा येते आहे का? तोही प्रश्न आहे. आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग काय आहे? व्यावहारिकता काय आहे? म्हणजे संस्कृत शिकून मला मोठं पॅकेज मिळणार आहे का? किंवा जे आपली सुखाची साधनं आहेत, वित्त असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, तर हे सगळं मिळणार आहे का संस्कृत शिकून? म्हणजे अशी त्याची व्यावहारिकता आहे का? अशी त्याची आधुनिक प्रासंगिकता आहे का? तर त्याच्यात अजून म्हणजे असं, की आपण जेवढे मोठे व्यक्ती पाहतो, प्रभावी व्यक्ती आजूबाजूला, तर ते कुणीच म्हणजे असं वाटतं का, की संस्कृत शिकून मोठे झालेले आहेत? म्हणजे आय-ए-एस ऑफिसर जे आहेत, आय-पी-एस आहेत, ते संस्कृत शिकून आय-ए-एस होतात, संस्कृत शिकून आय-पी-एस होतात किंवा ते लोकं संस्कृत बोलतात का? अशी जी कोणी मोठी माणसं असतील, एखादा मोठा उद्योगपती आहे, तर तो संस्कृत शिकून असा झालेला आहे. असे प्रश्न खरं पाहायला गेलं तर आपण आधीपासून संस्कृत अनुरागी आहोत. संस्कृतावर प्रेम करणारे आहोत आपण सगळे. पण सर्वसामान्य समाजात हे प्रश्न पडतात आणि खूपदा असं होतं, की त्या प्रश्नांना केटर केलं जात नाही. त्याविषयी दखल घेतली जात नाही. पण या निमित्तानेच मला एक उदाहरण आठवतं, की केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, पारतंत्र्यात होता, तेव्हा भारतात काम करायला आता ज्यांना आपण आय-ए-एस म्हणतो, तेव्हा ते आय-सी-एस ऑफिसर असायचे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. सो तिथले जे ट्रेनी असायचे म्हणजे जे सिलेक्ट झालेत, आता भारतात त्यांना काम करायला पाठवणार. एकेका जिल्ह्याचे एक-एक कलेक्टर होऊन येणार किंवा विविध पदांवर येणार. तर भारतात जाण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग म्हणून मॅक्स म्युलर जे होते, त्यांचे व्याख्यान आयोजित केले गेले होते, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये. आणि जे असे आय-ए-एस होणार आहेत, त्यांना मॅक्स मुलरनी काही व्याख्यान दिले होते. त्या व्याख्यानांचंच रूपांतरण नंतर याच्यात झालं, व्हॉट इंडिया कॅन टीच अस या नावाच्या पुस्तकामध्ये. आणि त्याच्यातलंच जे व्याख्यान आहे, त्यातलं एक मोठं व्याख्यान आहे, संस्कृत भाषेचं महत्त्व म्हणून. ते व्याख्यानात काय-काय सांगितलं ना, हे डिटेल्ड म्हणजे मी नक्की तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, की ते पुस्तक वाचा. ते नेटवर उपलब्ध आहे आणि छोटंसंच पुस्तक आहे, अगदी 100 पानी पुस्तक आहे.
पण नक्की एक भारतीय नसलेली व्यक्ती भारताच्या वाङ्मयानेच केवळ भारताला बघून भारताबद्दल किती प्रभावित होते, आपल्या भाषेबद्दल किती अभिभूत होते ना, त्याचं ते सुंदर उदाहरण आहे. तर व्हॉट इंडिया कॅन टीच अस मधलं संस्कृतबद्दल ही एक व्याख्यान आहे. तर त्याच्यात ते विविध गोष्टी सांगतात, की आपल्याकडे वेस्टर्न फिलॉसॉफी आहे, ग्रीक फिलॉसॉफी मधलं मोठी परंपरा आहे. हे सगळं असूनही भारताला त्याची आवश्यकता काय आहे? आपण हे आज जे संभाषण करणार आहोत, त्याच्यात शेवटी मी त्याची स्लाइड दाखवेन. मी फक्त उल्लेख हा करतो, की मॅक्स म्युलरने ICS जे भारताला गव्हर्न करणार आहेत, त्यांना का बरं संस्कृत भाषा शिकली पाहिजे, याचं महत्त्व पटवून देत आहेत ना, हा केवळ उल्लेख करतो आहे. मग आपण मुद्दे बघू. मॅक्स म्युलर काय बोलले ते वेगळं आहे. पण आपण संस्कृत भाषेची आवश्यकता जे विजनरी होऊन जगावर राज्य करत आहेत ना, त्यांना जगावर राज्य करण्यासाठीही पटली. तर आपल्याला आता अंतर्मुख होण्याची गरज आहे. मी मुद्दामून याचं उत्तर असं स्पष्ट इदमित्थम देऊ इच्छित नाही. पण आपण शोध घेतला पाहिजे, की का बरं संस्कृत भाषा ह्या दृष्टीने प्रभावी होऊ शकते का? ठीक आहे? तर आपण पुढचं बघूयात. आता संस्कृतचं महत्त्व आता तर खूप आहे. बरोबर? म्हणजे सध्या सोशल मीडियाचं युग आहे ना, तर प्रचलन खूप आहे सगळ्या गोष्टींचं. तर तुम्ही एखादी संस्कृतबद्दलची रील पाहिली असेल, व्हिडिओज पाहिले असतील, की संस्कृत भाषा अशी उत्तम भाषा आहे. मग क्वचित थोडेसे वास्तविकतेपेक्षा जास्त मोठे क्लेम करून पण क्वचित सांगितलं जातं. असंही होतं कधी-कधी, की नासामध्ये त्याचा अभ्यास चालू आहे, असं आहे किंवा त्याच्यात विमानशास्त्रांचा हे सगळा उल्लेख आहे. हे सगळं आहे, नाही याचं उत्तर आत्ता देऊ नये. आपण तपासून पाहावं, शोधून पाहावं या सगळ्या गोष्टी. पण काही-काही गोष्टी आहेत जे निरपवादपणे मान्य आहेत आपल्याला. जसं भाषाशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं, तर इंडो युरोपियन हा मोठा जो भाषा परिवार आहे, त्यातल्या प्राचीनतम भाषांमध्ये संस्कृत आहे. भारतातल्या अशी कुठली भाषा नाही, की ज्याच्यावर संस्कृतचा प्रभाव नाही. प्रत्येक भाषेची जननी संस्कृत आहेच. याविषयी भाषाशास्त्रीय लोकांची विविध मतं असतील, आहे की नाही यावर. पण प्रभाव निश्चित दिसतो आपल्याला. अगदी ज्या द्रविडी भाषा आहेत, त्यांच्यातही संस्कृतचे अनेक शब्द दिसतात आपल्याला. तर ह्या दृष्टीने आपण म्हणतो, की संस्कृत भाषा ही अत्यंत अचूक आहे, कॉम्प्युटरसाठी अनुकूल आहे. तर असं नेमकं काय होतं, की कॉम्प्युटरसाठी अनुकूल आहे का? किंवा काय असं वैशिष्ट्य आहे, की संस्कृतला देवभाषा म्हणतो म्हणून देवांनी बोलली म्हणून ती एकदम विशेष आहे का? तर नाही. म्हणजे संस्कृत भाषेत जर भाषेच्या दृष्टीने खरंच देव मानायची जर गरज भासली ना, तर आपण निश्चितपणे तस्मै पाणिनये नमः या पाणिनींनाच देव मानावं. ज्याने संस्कृत भाषेची भाषेचं जे व्याकरण आहे, ते इतकं अद्भुतपणे रचलं, की आपल्याला वाटतच नाही, की ते पाणिनींनी रचलेलं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, की आपल्याला कसं पाणिनीचा प्रभाव काय आहे आपल्यावर. म्हणजे आपण असं म्हणतो, की गच्छती हा गम धातू आहे आणि त्याचं गम, गच्छ आणि गच्छती असं रूप झालं. हे कुणी सांगितलं? तर ह्या वैयाकरणाने सांगितलं, पाणिनीने सांगितलं. आपल्याला कधी प्रश्नच पडत नाही, की गम हा मूळ धातू असेल, हे कृत्रिमपणे निर्माण केलं गेलेलं आहे. असं काही लॅबमध्ये सगळी लोकं गेली किंवा एकत्र बसली आणि ठरवलं, की गम धातू, त्याचं गच्छती, गच्छता, गच्छन्ती असे प्रयोग होतील. असं काही कुणी माणसांनी ठरवलं नव्हतं. लोकं बोलत होती. त्याचं जस्टिफिकेशन, त्याच्या मागचं विज्ञान पाणिनींनी अष्टाध्यायीमध्ये इतकं उत्तमपणे मांडलं, की आपण त्याच्याविषयी प्रश्नच विचारणं बंद केलं आणि हे निर्बुद्ध होऊन नाही, सुबुद्ध होऊन डोळसपणे इतकं ते अचूक दिसलं, की आपण त्याला निरपवाद मानलं. म्हणून बघा, की प्रत्येक भाषेतला हा प्रवास दिसतो आपल्याला, की दर 200-300 वर्षांनी भाषा बदलत जाती आहे. म्हणजे आज आपण जे मराठी वापरतो, त्यापेक्षा टिळकांचं मराठी आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं. तुकोबांचं मराठी थोडं अवघड वाटतं आणि ज्ञानेश्वरांचं मराठी तर कळतच नाही अनेकांना. इथपर्यंतही अवघड जातं. सेम हिंदी सोबत आहे, की तुलसीदासांचं आपल्याला हिंदी अवघड वाटेल. इंग्लिशमध्ये शेक्सपियरचं इंग्लिश अवघड वाटेल आपल्याला. पण पाणिनीनंतर एकः शृगालः वनं गच्छति याच्यात काही बदल झालेला नाहीये. अहं ग्रामं गच्छामि याच्यात काहीही बदल झालेला नाहीये.
जर 2000 वर्षांपूर्वीचं संस्कृत आपल्याला येत असेल तर आजचंही संस्कृत येतं. जर आजचं संस्कृत येत असेल तर 500 वर्षांपूर्वीचंही संस्कृत येतं आपल्याला. हे आपण का म्हणू शकतो? कारण जो काही नवीन शब्द आपल्याला टाकायचा असेल ना, तर तो आपल्याला पाणिनीची परवानगी घेऊनच जणू काही टाकायला लागतो. म्हणजे अजूनही बघा, की एखादा शब्द नसेल आपल्या संस्कृत भाषेत आणि तो जसाच्या तसा वापरायचा असेल ना, तरीही आपण त्याला आपण म्हणजे असं गमतीत म्हणायचं झालं इंग्लिश भाषेत जसं म्हणतो ना, कस्टमाइज करतो, तसं पाणीनाईज करायला लागतं ते आणि तरच वापरता येतं. एखादा कुठलाही शब्द घ्या, म्हणजे जो ट्यूबलाईट असा जरी शब्द घेतला, तर तो ट्यूबलाईट असं जर वापरायचं असेल, हां, तरी तो ट्यूबलाईटम किंवा ट्यूबलाईटहा काहीतरी करून आपण वापरू, जर संस्कृत बोलत असू तर. म्हणजे जे पाणिनी मान्य आहे, तेच संस्कृतमध्ये टिकलं, असं एक आपल्याला दिसतं. आता यामुळे काय झालं, की भाषा अबाधित राहिली आणि त्यामुळे जशीच्या तशी टिकवण्यासाठी विशेष त्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागले नाही. त्याचे काही तोटे सुद्धा आहेत, की भाषा प्रवाही राहिली नाही. हां. पण हे महत्त्वाच्या दृष्टीने पाणिनीचं कर्तृत्व याच्यात बघूयात आपण. म्हणून मॅक्स मिलरचंच त्या व्याख्यानातलं एक वाक्य आहे, की 20व्या शतकात जेव्हा सर्वात मोठे संशोधनं झालेले जगभरात, तेव्हा ते म्हणतात, की संस्कृत लँग्वेज इज द बिगेस्ट डिस्कव्हरी ऑफ 20th सेंचुरी. 20व्या शतकातलं सर्वात मोठी डिस्कव्हरी जी आहे, ती संस्कृत भाषा आहे. आणि ब्लूमफील्ड नावाचे जे लिंग्विस्ट आहेत, ते पाणिनीच्या अष्टाध्यायीबद्दल असं म्हणतात, की अष्टाध्यायी इज द हायेस्ट मॉन्युमेंट ऑफ ह्युमन इंटेलिजन्स. मानवाची बुद्धी जोवर जाऊ शकते ना, तोवरची स्थिती म्हणजे पाणिनीची अष्टाध्यायी आहे. सो पण वेगळं काय होतं याच्यातनं? म्हणजे संस्कृत भाषेबद्दल जे लिंग्विस्ट असतील तुमच्यातले, भाषेतले जे अभ्यासक असतील, त्यांना माहिती असेल की संस्कृत भाषा ही प्रत्ययप्रधान भाषा आहे. इन्फ्लेक्शनल लँग्वेज आहे. आता ते झालं सगळं अवघड शास्त्रातले शब्द. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार त्याच्यातनं? की काय आहे बाबा इन्फ्लेक्शनल लँग्वेज म्हणजे काय आहे? तर साधं आपण एक कुठलंही वाक्य घेऊ ना हिंदी, मराठीतलं, की ज्याच्यात 5 शब्द आहेत. हं, की मैंने तुम्हें 4 पैसे दिए. हं, तर या शब्दांना जर 1, 2, 3, 4, 5 हां, असे नंबर दिले त्यांना, अंक दिले आणि मैनेला 1, तुम्हेला 2 आणि त्यांचे जर अंकांचे नंबर बदलले 2, 3, 1, 4, 5 तुम्हें मैंने 4 पैसे दिए तर अर्थ कळतो. 4 तुम्हें मैंने पैसे दिए. तर बघा असं वापरत नाही आपण. थोडा अर्थ कळायला सोपं जातं. पण जितके आपण वेगवेगळे यांचे क्रम बदलत जाऊ ना, तेवढं अर्थ पोहोचायला अवघड होऊ शकतं. काही-काही तर असे होतात, की अर्थच लागत नाही. जसं इंग्लिशमध्ये खूप असे येतात. टू, फ्रॉम असं लागतं. हां. फ्रॉम देअर आय वेंट हिअर. आता याच्यात जर का क्रम बदलला, हां, तर देअरच्या ऐवजी फ्रॉम हिअर आय वेंट देअर असं वापरलं तर अर्थच बदलतो बघा, क्रम बदलला की. तसं संस्कृत भाषेतल्या एका 5 अक्षरात 5 शब्दांच्या वाक्याचं उदाहरण घेऊयात. मी इथे स्लाइडमध्येच ठेवलंय मुद्दामून ते. देवदत्तः स्थाल्यां ओदनं काष्ठैः पचती. असं 5 शब्दांचं वाक्य घेतलं. तर 5, 1, 2, 3, 4, 5 हे आकडे आपण किती प्रकारे रचू शकतो? तुमच्यापैकी कोणी गणितात रुची घेणारं कोणी आहे का? तर चॅट बॉक्समध्ये लिहा किती प्रकारे रचू शकतो? 1 ते 5 हे आकडे. तर काहींना वाटेल 5 प्रकारे तर आहेच. 25 प्रकारे करू शकत असू. काहींना 50 वाटेल, 100 असेल तर 120 प्रकारे आपण आकडे रचू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5, 1, 5, 4, 3, 2, 1 असे सगळे जितक्या प्रकारे आकडे रचू शकतो, तेवढ्या प्रकारे आपण संस्कृतमधलं 5 शब्दांचं वाक्य ठेवू शकतो. आणि हे का शक्य होतं? तर जसं आधी आपण उल्लेख केला ना, हायली इन्फ्लेक्शनल लँग्वेज. आपल्याला पचती म्हटलं ना, की तो शिजवतो. वर्तमान काळ एकटा माणूस जो शिजवण्याची क्रिया करतो, एवढा पूर्ण अर्थ त्याच्यात पोहोचतो. केवळ तीमुळे. हां. आणि अशा प्रत्ययांद्वारे परफेक्ट झालेली ज्याच्यावर उत्तम कृती त्या उत्तमालाच आपण सम म्हणू. तर अशी सम कृती झालेली आहे, समकार झालेला आहे, संस्कार झालेला आहे, म्हणून संस्कृत अशी भाषा बनलेली आहे. ज्याच्यावर आपल्या पूर्वजांनी इतका विचार केला, की कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त अर्थ कसा पोहोचवता येईल. मुळात
आपण बोलतो ती सुद्धा संस्कृत भाषेतली धारणा तर अशी आहे, की आपण एवढं का काम केलं भाषेवर? कारण आपण जे बोलतो त्याद्वारे वाग्देवी प्रकट होते. आता जर वाग्देवी प्रकट होत असेल, तर आपण पूजेचं फळ सुद्धा जर इतकं निवडून घेत असू, तर वाणीतले शब्द किती निवडून घ्यावेत, किती त्याच्यावर संस्कार करावेत, म्हणून कदाचित संस्कृतवर इतके संस्कार झालेले असतील. आता संस्कृत भाषेत एक अजून वेगळेपण काय आहे? तर आपल्याला आहे ना सारखं का हा प्रश्न विचारता येतो त्याला. जसं आपण पटकन असं म्हटलं ना, A, B, C, D, E, F, G तर हा क्रम का आहे? हा प्रश्नही विचारता येत नाही. गपशीप असं उत्तर मिळतं. का मिळतं? कारण की त्याचं उत्तर पटकन मिळत नाही. ज्यांना विचारतो ना त्यांच्याकडेही नसतं, की A नंतर B का? C नंतर D का? हे असेच अक्षरं का बरं? हाच क्रम का बरं? किंवा दुसरा प्रश्न विचारू, की टेबलला टेबल का म्हणत आहेत? हँडला हँड का म्हणता आहेत? आईजला आईज का म्हणतात? त्यातल्या काही शब्दांची ग्रीक आणि लॅटिन व्युत्पत्ती आपल्याला मिळतात. पण संस्कृत ही अशी भाषा आहे ना, की ज्याच्यात प्रत्येक शब्दाला आपल्याला का हा प्रश्न विचारता येतो. अनेक असे शब्द आहेत, की ज्यांची आपल्याला व्युत्पत्ती सांगता येते. गच्छति इति गौः, रमन्ते योगिनः अस्मिन् इति रामः, कर्षति इति कृष्णः आणि हा शब्दाच्या व्युत्पत्ती असण्याचा आनंद हा एकतर मिळतो आणि दुसरं तो अर्थ आपल्यासमोर प्रकट होतो आणि त्याचा जो आनंद आहे तो भाषेच्या संस्कारी स्वरूपाचं निदर्शन आपल्याला मिळतं. दुसरं जे आहे की वर्णमालेचं स्वरूप तुम्ही सगळे संस्कृत, मराठी यातले अभ्यासक असाल, शिकला असाल, तर बघा आपली जी वर्णमालेची रचना आहे ना, तीच मुळात हृदयंगम आहे आणि अत्यंत वैज्ञानिक आहे, की क नंतर ख का येतो ना, या प्रश्नाचं उत्तर आपण देतो की क याचं स्थान कंठ आहे, त्याच्यानंतरच कचच महाप्राण रूप असं ख येतं, म्हणून क नंतर ख येतो आणि म्हणून त्यानंतर पुन्हा ग येतो, ज्याच्यानंतर घ येतो. तर ही सगळी अनालॉजी आपल्याला संस्कृत भाषेत का या प्रश्नाचं उत्तर म्हणून देता येते, हे संस्कृत भाषेचं मला मोठेपण आणि महत्त्व वाटतं. बाकीच्या ज्या अनेक गोष्टी आहेत ना, बघा आज आपण म्हणतो ना, की खूप पाहायला खूप काही आहे आणि इन्फॉर्मेशन याचं पूर आलेला आहे म्हणजे माहितीचा. तर बाकी सगळं जे आहे ना संस्कृत भाषेत कुठल्या-कुठल्या विषयातले ग्रंथ आहेत, हे आहेत, हे सगळं आपल्याला खूप मिळेल. जी काही दृष्टी आहे ना या गोष्टीकडे बघण्याची, ती आपल्याला मूलतः आपल्या विशेष गुरुजनांकडून मिळत राहते. हे तुम्ही ज्यांच्याकडे शिकला असाल, त्यांनी हे सगळं आपल्यासमोर विशद केलेलं आहे. आता पुढचं माहितीपूरक जे आहे, तर आता सगळा जो काळ आहे, म्हणजे किंवा NEPच्या अंडर पण शिक्षणाचाही पुढचा काळ, हा संस्कृत भाषेचंही महत्त्व तर आहे, पण खूप जास्त महत्त्व इंडियन नॉलेज सिस्टम याला देत आहे. तर भारतीय ज्ञान परंपरा हं, किंवा पद्धती याला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. भारताला भारतीय दृष्टीने भारताचं महत्त्व आणि भारताचं योगदान हे जर समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल ना, तर संस्कृत भाषा ही त्याची गुरुकिल्ली आहे. कारण भारताने आपलं सगळं आपला सगळा मोठा अनेक शतकांचा प्रवास जो आहे ना, तो याच्यात नोंदवलेला आहे. मग ते आयुर्वेद असो, ज्योतिष असो, अर्थशास्त्र असो, नाट्यशास्त्र असो, दर्शनशास्त्र असो. या विविध विषयातले जे मोठ्यातले मोठे पंडित आहेत, मोठ्यातले मोठे विद्वान आहेत, त्यांनी आपली मतं संस्कृत भाषेत आणलेली आहेत. बघा, संस्कृत भाषा अ, ही भाषा म्हणून तर श्रेष्ठ आहेच. पण वैशिष्ट्य काय आहे अजून पुढचं, तर ह्या भाषांमध्ये, या भाषेमध्ये जे नोंदवलं गेलं आहे ना, ते भारतीय म्हणून आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. किंबहुना पुढचाच जो मुद्दा आहे, तो वैश्विक विचारधारा देण्याचं काम. बघा, आपल्याला एक उदाहरण आठवत असेल, की स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेले होते आणि त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं म्हणून आणि टाळ्यांचा गडगडाट झाला. 5-10 मिनिटं टाळ्या वाजतच होत्या. कदाचित विवेकानंद भारतात बोलले असते हेच वाक्य, तर एवढ्या टाळ्या वाजल्या नसत्या. आपल्याला विवेकानंदांची कदर नाहीये असं नाहीये. पण भारतीय विचारधारेत भ्रातृभाव, वैश्विक बंधुत्व इतकं भिनलेलं आहे, की ते आपल्यासाठी नवीन नाहीये. जगासाठी ते नवीन होतं. जगात कुठेच
वैश्विक सुखाची कामना केली गेलेली दिसत नाही. म्हणून सर्वेत्र सुखिनः सन्तु हे आपण सहजरित्या म्हणतो, पण विश्वाला अचंबित करणारी ही प्रार्थना आहे, की जगाच्या कल्याणाबद्दलची प्रार्थना अशी कशी काय करतात हे लोकं? अख्ख्या जगाला कुटुंब कसं मानतात? प्रत्येक गोष्टीचं हे वेगळेपण स्वीकारायला सुद्धा कसे लागतात? बघा, भारतच एकमेव असा धर्म आहे, असा एक देश आहे, की ज्याच्यात प्रत्येक नवीन येणाऱ्या धर्माला पण कुतूहलाने पाहिलं जातं. न की त्याबद्दल असहिष्णुता दाखवली जाते. असं का बरं आहे? तर एक उत्तम मी व्याख्यान ऐकत होतो. प्रसिद्ध वक्ते आहेत. त्यांनी सांगितलं, की का बरं आहे? असं पटकन आपण विविध गोष्टींचा स्वीकार कसा करू शकतो? तर मुळात याचं मूल कशात आहे? विविध मतं असतील त्यांना. त्यांनी सांगितलेलं मत मला खूप पटलं, की ह्या आपल्या परंपरेत मुळात आपल्या घरातल्या घरात आपण 5-6 देव तरी किमान मानतो. मग त्यात मला कृष्ण आवडत असतो, माझ्या बहिणीला राम आवडत असतो, माझ्या वडिलांना शंकर आवडत असतात, आईला पार्वती आवडत असते. आपल्यातल्या आपल्यात अनेक देव आहेत, हां, की ज्यांची आपण पूजा करतो, मनोभावे पूजा करतो. बरं, दुसऱ्या देवाबद्दल आदर आहे? तर आहे. जिथे दुसऱ्या देवाचा स्वीकार होऊ शकतो ना, तिकडे मग दुसरी संस्कृती, दुसरी पूजा पद्धती, दुसरे महापुरुष, दुसरे ग्रंथ, दुसरी वागण्याची, विचाराची पद्धत, हे सगळं स्वीकार करायला आपल्याला सोपं पडतं. आणि हे नोंदवून ठेवलेलं आहे आपली परंपरा एकम सद विप्राः बहुधा वदंती या पद्धतीमध्ये. तर संस्कृत भाषा जी आहे ना, असे आपल्यावर संस्कार करते. आता हे जे पुढे दिलेलं आहे ना, हा तक्ता, की संस्कृत भाषा विविध याच्यात काम करते. पण खरं-खरं असा एक प्रश्न पडायचा मलाही विद्यार्थी असताना, नंतर शिकवायला लागल्यावर पण, की मी गावाला जातो. याच्याऐवजी अहं ग्रामं गच्छामि असं म्हणून आपण काय साध्य करणार आहोत वेगळं? ह्याच्यात वैशिष्ट्य आहे. भाषेत उत्तम काम केलं पाणिनीने, हे सगळं बरोबर आहे. पण संस्कृत भाषेत हा कदाचित माझं काय म्हणू वैयक्तिक मुद्दा असेल. मला भावलेला मुद्दा हा असा असेल किंवा कदाचित चुकीचंही मत असेल. पण मला सर्वात जास्त महत्त्वाची गरज संस्कृत भाषा आज टिकवण्यासाठी वाटते ना, तर माणूस म्हणून आपल्याला समृद्ध करण्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत आवश्यक आहे. माणूस आपल्याला काही गुणांमुळे आपण माणूस होतो. कृतज्ञता असेल, अस्मिता असेल, भावमयता असेल, तर ह्या गुणांनी एखादा माणूस माणूस बनतो. तर ह्या गुणांना टिकवण्याचं काम सोदाहरण संस्कृत भाषा खूप करते. जेव्हा आपण आपल्याला तासभर भ्रातृभाव समजवण्याची गरज नाही. जर आपण रामायण वाचता-वाचता भरताचे ते उद्गार ऐकले, की मी जर राम ह्या अयोध्येत नाही, तर अयोध्येला राष्ट्र किंवा राज्य मानत नाही. नहि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्सते. जिथे राम आहे ना, ते मला वाटतं की राज्य आहे. तर आपल्या भावावर प्रेम करणारा लक्ष्मण किंवा लक्ष्मणाबद्दल असं म्हणतो ना, की लक्ष्मण कोण आहे? तर आपण म्हणू माझा बेस्ट ब्रदर आहे वगैरे, वगैरे आज म्हणू. पण संस्कृत भाषेत जे उद्गार आहेत ना, लक्ष्मणः मे बहिश्चराः प्राणाः. माझे बाहेर फिरणारे प्राण म्हणजे लक्ष्मण आहेत. प्राण आत असतात ना सगळ्यांच्या, पण बाहेर फिरणारे प्राण म्हणजे लक्ष्मण. तर हे उद्गार आहेत ना, ह्याच्यानंतर आपल्याला कुटुंब संस्था किंवा भ्रातृभाव किंवा मैत्री हे सगळं समजवण्याची आज क्रायसिस ऑफ ह्युमॅनिटी या काळात आपण आहोत ना, तर हे सॉल्व्ह करण्याची प्रचंड क्षमता आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये आहे, असं मला वाटतं. हं. तर आता आपण काही तांत्रिक मुद्द्यांकडे जाऊ, की आत्ता सुसंगती काय आहे? तर जसं कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स व एआय हे आत्ताचे मॉडर्न फील्ड्स आहेत आणि त्याच्यावर संस्कृतचे व्याकरणनिष्ठ, ज्याला पाणिनीला एन्शियंट इंडियन लिंग्विस्ट म्हणतात, काही ग्रामॅरियन म्हणतात. आताचे मॉडर्न विद्वान आहेत, तर द फर्स्ट कोडर असंही म्हणतात, की पहिले कोड रचणारा हा पाणिनी आहे. त्याची जर तुम्ही तत्व पाहिले सगळे, तर ते कोडिंगच्या सिस्टम सारखेच आहेत. साधं अनुवृत्ती हे तत्व जर समजून घेतलं ना, तरी कोडिंगमध्ये तसं काम करतं. आता त्याचे एन-एल-पी आणि मशीन लर्निंग ह्या दृष्टीने खूप ते समोर ठेवून अनेक प्रोग्राम्स डिझाइन केले जात आहेत. तर आत्ताच्याही दृष्टीने मी काही नावं घेतो. म्हणजे या दृष्टीने काय प्रोजेक्ट्स आहेत, ते तुम्ही प्रत्यक्ष संपर्क करून पण समजू शकता. म्हणजे आमचं ताईंशी बोलणं चालू होतं, तेव्हा त्या म्हटल्या होत्या, की पुढच्या दृष्टीनेही आपण काय तयारी करावी किंवा अभ्यासाच्या दिशा कुठल्या असू शकतात.
तर असेही मी उल्लेख करत जातो. आता ह्या विषयातलं मोठं काम जी युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद आहे, तिथे डॉक्टर अंबा कुलकर्णी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या मशीन लर्निंगचा एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे. अनेक विषयात ते शिकवतात. कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स शिकवतात. इव्हन IIT बॉम्बेमध्ये डॉक्टर मल्हार कुलकर्णी आहेत. तर त्यांच्या अंडर ही कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्सचे अनेक PhDचे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि ते त्यांचे रिसर्च प्रोजेक्ट सुद्धा चालवतात. मुळात संस्कृत आहे म्हणून ते जमतं आहे असं नाही. संस्कृत मधलं जे तंत्र आहे ना, जे या ऋषींनी विकसित केलेलं आहे आणि यात चमत्कारिक नाहीये बघा, वैज्ञानिक आहे. मला समजलेली विज्ञानाची सोपी व्याख्या मला एवढीच वाटते, की ज्या पद्धतीने एखादी गोष्ट मला करता येते, त्या पद्धतीने ते तुम्हालाही करता आली, तर ती वैज्ञानिक. जर एखादी गोष्ट फक्त मलाच करता येत असेल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला करता येत नसेल, तर ती चमत्कारिक असू शकते. संस्कृतचं असं काही नाहीये, की मी उच्चारला क, तरच तो कंठ्य आहे. कुणीही उच्चारला क, तरी तो कंठ्यच आहे. आणि ही जी वर्णमालेची रचना आहे ती सार्वत्रिक आहे. म्हणून ती वैज्ञानिक भाषा आहे. तर ह्या दृष्टीने आजच्या काळात आपण नक्की बघितलं पाहिजे, की भाषेतही भाषेवर भाषेसमोर खूप मोठे आव्हानं आहेत आता, की भाषा कशी टिकवावी? कशी संवर्धित करावी? आजच्या दृष्टीने तर जी भाषा आपण बोलत आहोत तरुण पिढीमध्ये, तर त्या दृष्टीने भाषेचं संरक्षण करणं आणि मुळात भाषेचं मुख्य काम आहे, की ज्ञान संप्रेषण करणं, ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. तर ते स्टँडर्ड्स टिकवण्यासाठी पुढे खूप मोठं आव्हान येणार आहे आणि तेव्हा आपल्याला पाणीची खरंच गरज भासणार आहे. कारण की आता जी भाषा, त्याला इंग्लिश पण नाही म्हणत ना आपण, जी जेन भाषा म्हणतो. तर तेव्हा टिकवताना आजच्या भाषाशास्त्रीयांनाही खूप मोठा आधार या दृष्टीने घ्यावा लागणार आहे. पुढचं आपण बघूयात, की अनेक विज्ञान शाखा आहेत, की आयुर्वेद आहे, योग आहे. त्याचं बघा क्रमानुसार झालेलं आहे. की आपणही जेव्हा पारतंत्र्याच्या काळात होतो, तेव्हा आपली ओळख अ स्नेक चार्मर्स नेशन अशी होती. आणि जसं-जसं आपण काही गोष्टी प्रोजेक्ट करतो आहे, तेव्हा आयुर्वेद देणारा देश, योग देणारा देश. फक्त त्याची असं आहे, मला ह्या नवीन शिक्षण पद्धती किंवा ही जे NEP आलं आहे, त्यातलं एक विशेष असं चांगलं वाटतं, की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यावर केवळ अभिमान न बाळगता त्याला मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने पण प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने इंडियन नॉलेज सिस्टम हे मोठं व्यासपीठ आणि मोठी सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे योग म्हणजे डायरेक्टली असं चमत्कारिक नाहीये. ते शुद्ध विज्ञान आहे. हे विज्ञानाच्या आधारे प्रूव्ह करण्याची आपल्याला संधी आहे. आता तर अनेक काम याच्यावर आयुर्वेदातही आणि खास करून योगात. आता योगात मोठं का झालेलं आहे? बिकॉज इट हॅज बिकम अ $1 बिलियन इंडस्ट्री. योग योग निगडीतच व्यापार कमीत कमी 2 बिलियनचा जगात दरवर्षी होतो. इतकी मोठी इंडस्ट्री योग आहे. तर या दृष्टीने जे संशोधन आहे, ते मूलगामी व्हावं आणि आत्ताच्या कालानुसारी त्याची प्रस्तुती व्हावी, या दृष्टीने खूप महत्त्वाची संधी आपल्याला आहे. आता तत्वज्ञान व नैतिकता याची आपण म्हणजे भावनिक दृष्टीने बघितलं, या चतुर्वर्गाचं संतुलन आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी थोडक्यात हे दाखवतो, की हे 4 पुरुषार्थ आहेत. हे आपल्याला भाषेच्या दृष्टीने सांगितले आहेत. हे तत्वज्ञानाचे आपले अधिष्ठान आहेत, नैतिकतेचेही. पण हे जर केलं, तर ज्याला आपण वेगवेगळ्या शब्दात आपल्याकडे येतं. म्हणजे आता अ, आपण हाताने खायचो. तर त्यालाच काटे चमच्यावर हॉटेलमध्ये आणलं आणि आता परत हाताने खाणं कॉन्शियस ईटिंगच्या नावावर येतं आहे. तर तशा ह्या गोष्टी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत आपल्यावर. म्हणजे प्राणायामालाच त्यांनी स्टँडर्डाइज्ड ब्रीथिंग या नावाखाली वेगळं आणलेलं आहे. आयुर्वेदाच्या अनेक गोष्टी आणतील. पण या दृष्टीने आपलं कर्तव्य काय आहे? जसं IKSच्या व्याख्यानात आम्ही नेहमी ते शेअर करतो, की जर आपल्याला ही गोष्ट ससंदर्भ दाखवता आली नाही, जगासमोर आजच्या भाषेत मांडता आली नाही, तर हळदीचं पेटंटही कसं भारताकडून जातं, की जे आपण लहानपणापासून कधीही लागलं तरी आपल्या अंगाला हळद लावून घ्यायचो, रक्त आलं तर. तर तेही जर नाही आपल्याला मॉडर्न टर्म्समध्ये मांडता आलं, तर अनेक गोष्टी ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो ना, ती गोष्ट जाईल. ह्या दृष्टीने संस्कृतीचं अध्ययन खूप गरजेचं आहे, की भारताला सॉफ्ट पॉवर म्हणूनही जर पुढे आणायचं असेल, तर खूप महत्त्वाचं ठरेल. आणि आजच्या काळात बहुविषयक संशोधन होणं हेही खूप गरजेचं आहे. ज्यात विज्ञान येतील, पर्यावरण येतील, समाजशास्त्र येतील. परवाच
फर्ग्युसन महाविद्यालयातच एक वास्तूवरचं व्याख्यान झालं. तर त्याच्यात त्यांनी वास्तुमंडल ही गोष्ट दाखवली होती. आणि वास्तुमंडलाची जी रचना आहे, ती आपण जे आता स्ट्रक्चर करतो, की किती आपण पाया रचायचा असेल, तर किती खोली घ्यायची, त्याचे किती चौकोन बनवायचे, मग त्या दृष्टीने आपला पाया कसा रचायचा आणि त्यांचं संशोधनच त्या विषयावरचं होतं. त्यांची पी-एच-डी वास्तुपुरुष मंडलावरच होती, डॉक्टर तन्मय भोळे यांची. तर आधीच्या काळातही वास्तुपुरुष मंडल मांडून कशी रचना केली जायची ना, तर हे आपल्याला क्लिअर दाखवत आहेत. आणि आज म्हणजे मलाही खरंच ते अनेक नवीन इन्साईट्स मिळाले त्याच्यातलं. माझा हा अभ्यासाचा विषय नसल्यामुळे. मला ते केदारनाथाचं मंदिर भूकंप आला, तिथे ढगफुटी झाली, तेव्हा सगळं वाहून गेलं, मंदिरच टिकलं. तर एक सश्रद्धा म्हणून आपल्यालाही असं होतं, की बहुतेक देवाचं आहे म्हणून टिकलं का? तर त्यांनी त्याचं खूप छान सांगितलं होतं, की कसं मोठे दगड टाकायचे पायामध्ये, मग छोटे टाकायचे, त्याच्यामध्ये माती ठेवायची आणि कसं फिलिंग करायचं, ज्याद्वारे सगळी जी कंपन आहेत मोठा भूकंप आल्यावर किंवा बाकीचाही कुठला एक्सटर्नल फोर्स आल्यावर, ते सगळं ते आतल्या आत पचवून घेतील आणि अशी रचना बसेल. पण हे आपल्याला कधी प्रूव्ह करता येईल? जेव्हा आपण मयमतम सारखं टेक्स्ट जे आहे ते वाचलेलं असेल. अनेक टेक्स्ट आहेत त्याच्यात. उदाहरणार्थ आम्हाला मयमतम होतं समजा अभ्यासाला. अनेक विज्ञानाचे जे आहेत, ते आपल्याला काढावे लागतील आणि या दृष्टीने पुढील संशोधनाची जी गरज आहे ना, तर सर्वात मोठं जे चॅलेंज आहे आता, तर ते काही प्रमाणात टेक्स्ट वाचून पब्लिश झालेले आहेत. पण काही अनेक हजार असे टेक्स्ट आहेत, की जे अजून ज्याला आपण म्हणतो, की अनडिस्कव्हर्ड आहेत. जे अजून पाहिले नाहीत कोणी. जे अजून डिकोड नाही केलेत कोणी आणि त्यांचं अनेक विज्ञाननिष्ठ असतील ज्याच्यातले मॅन्युस्क्रिप्ट, अनेक स्थापत्याशी निगडीत असतील, अनेक आयुर्वेदाशी निगडीत असतील. तर अशा पांडुलिपींचं संशोधन आणि प्रकाशन होणं हे पुढील संशोधनाच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. या दृष्टीने मी एक सुचवीन नक्की, की अनेक मॅन्युस्क्रिप्टच्या लायब्ररीज आहेत, जिथे जाऊन बघता येईल. तुम्ही भांडारकर इन्स्टिट्यूटमध्येही जाऊन बघा. वैदिक संशोधन मंडळ जे आहे तिथे जाऊन बघा. इव्हन फर्ग्युसनचे काही विद्यार्थी असतील, तर आपल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सुद्धा काही पांडुलिपी आहेत. तर त्याही बघा. त्या प्रत्यक्ष बघा. पण नंतर संशोधनासाठी जर तुम्हाला मोठी रिपॉझिटरी लागली, तर एक नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन यांचीही ऑनलाईन रिपॉझिटरी आहे आणि आता एक नवीन जे मोठं काम करत आहेत, तर धरोहर नावाची संस्था आहे. तर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरही ते हळू करत विविध लायब्ररीजचे सगळे मॅन्युस्क्रिप्ट्स डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्यासाठी ठेवत आहेत. तर अशा संशोधनात 2 प्रकारच्या माणसांची मात्र गरज आहे. समजा केमिस्ट्रीवरचं जर ते असेल रसायनशास्त्रावरचं, तर संस्कृतचा माणूस यासोबत रसायनशास्त्रातला माणूस किंवा दोन्ही शास्त्र अध्ययन केलेली व्यक्ती, हे आपल्याला पांडुलिपींच्या संशोधनात लागतील. तर या गोष्टी विज्ञाननिष्ठ पद्धतीने आपल्या समोर येतील. नाहीतर केवळ त्याचं भाषांतर प्रकाशित होण्याने काम होणार नाही. हां, ते काम होणंही चांगलं आहे. पण याच्या पुढची स्टेप आपल्याला आता घ्यावी लागेल, तर त्याचं प्रकाशित होऊन फलं मिळेल. पुढचं जे आहे, की अनेक तुलनात्मक अध्ययनालाही अजून वाव आहे. म्हणजे अनेक विद्वानांनी याच्यावर काम केलेलं आहे. जसं मॅकियावेली हा अ, राजनीतीमधला एक मोठा विद्वान आहे. त्याचं प्रिन्स नावाचं पुस्तक आणि कौटिल्य अर्थशास्त्र यातले चाणक्यांचे विचार याच्यावर विशेष संशोधन झालेलं आहे. पुण्यातल्याही विद्वानांनी त्याच्यावर अ, प्रचंड प्रमाणात लेखन केलेलं आहे. तसेच न्याय आणि पाश्चात्य लॉजिक आहे किंवा वेदांत आणि वेस्टर्न फिलॉसॉफी मधले अनेक शाखा आहेत. तर ह्या सगळ्या दृष्टीने आपलं जे विशेष तत्वज्ञान आहे, ते जगन्मान्य होईल ह्या दृष्टीने सोप्या भाषेत मांडणं आणि इव्हन त्या टेक्निकल लँग्वेजमध्ये मांडणं. या दोन्ही गोष्टी रिसर्चर्स आणि लेखक जी भूमिका आपण स्वीकारू, त्यातनं आपलं कर्तव्य आहे, की हे पुढे पोहोचवायचं आहे. जे पुढे आपण आधी जो मुद्दा पाहिला मशीन ट्रान्सलेशनचा, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा किंवा इव्हन एआयचा, व्हॉईस असिस्टंट्स जे आहेत विविध. तर या दृष्टीनेही पुढे करियर सुद्धा मोठे उपलब्ध आहेत. तुम्ही आय-आय-टी कानपूरचा एक आय-के-एसवर काम करणाराच ग्रुप आहे. त्यात जर तुम्ही पाहाल, तर डॉक्टर नचिकेता तिवारी आहेत, अर्णब भट्टाचार्य आहेत. तर ही सगळी माणसं इव्हन विशेष प्रयोग करत आहेत, की आपले जे टेक्स्ट आहेत त्यांचे अ, विविध प्रकारे कसे ॲनलाईज करता येतील, की आपल्याला खूप गोष्टी त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करता येतील. आपल्याला निवडून काढता येतील, की प्रकृतीविषयक काय-काय म्हणणं आहे.
किंवा राजनीतीविषयक काय काय म्हणणं आहे, असं एक्स्ट्रॅक्शनचं काम पण करत आहेत. तर ह्या दृष्टीनेही आपल्याला जर संशोधन करायचं असेल, तर मोठा स्कोप पुढील काळात आपल्याला नक्की आहे. ठीक आहे. आणि एक जो मोठा भाग आहे, ज्यात पुण्यासारख्या शहरात आपण राहतो, तर याचं प्रचलन खूप आहे, की नाट्य आणि नृत्य आदी कला यांचं प्रचलन खूप आहे. पण या सगळ्या गोष्टीसुद्धा भरतनाट्यशास्त्र आणि विविध ग्रंथ जे नंतरही झालेले आहेत, इव्हन संगीतातलेही. तर ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये प्रमाणभूत पद्धतीने कशा मांडल्या गेलेल्या आहेत, ह्या जर आपण पाहिल्या, नाहीतर खूपदा असं होतं, की एक ठराविक नृत्याच्या अनेक परंपरांमध्ये ठराविक 20 श्लोक आहेत किंवा ठराविक 20-30 श्लोक आहेत. तेच प्रचलित येतात, तेवढेच हसतं, तेवढ्याच त्या सगळ्या मुद्रा, हेच सगळं पुढे जातं. याच्यावर सखोल अध्ययन होऊन, ते आपल्या कलेद्वारे त्याचा आविष्कार होऊन, ते पुढे मांडलं जाणं, हे खूप गरजेचं आहे. जसं नाट्याची, संस्कृत नाटकाची जी लिव्हिंग ट्रेडिशन आहे, तर त्याचा एक सुंदर आविष्कार मागेच डॉक्टर तन्मय भोळे होते, यांच्या नाटकातनं झाला होता, की जे त्यांनी टी गणपती शास्त्री होते, यांच्यावर वंदे गणपती हे नाटक बसवलं होतं. त्याच्यातनं गेलं होतं. म्हणजे अजून हजारो वर्ष चालणारी संस्कृत नाट्य परंपरा जिवंत या शैलीत आहे, तर ती त्यांनी मांडली होती. तर असे जे सगळे विषय आहेत, हे आपल्याला पुढील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता खरं-खरं जर आपण बघायचं झालं, तर याच्याविषयी चिंतन हां, डिटेलिंगमध्ये मुद्दे खूप आहेत. पण चिंतन करायचं झालं ना, तर संस्कृत ही किती जुनी आहे, हे प्रूव्ह करण्याचे अ, प्रयत्न पारंपरिकदृष्ट्या भारताने खूप कमी केले आहेत हां, किंवा भारतीय विद्वानांनी. आताच्या आधुनिक विद्वानांनी केलेले. पण त्याचे काही तोटे पण झाले आपल्याला खरं सांगायचं झालं तर. म्हणजे कालिदास नेमका कुठला आहे, हा अजून संशोधनाचा मुद्दा आहे. कालिदास नेमका कुठल्या काळातला आहे, जो अनडाउटेडली द ग्रेटेस्ट पोएट इन संस्कृत लिटरेचर. म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो ना, की पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिका दिष्टित कालिदासः एवढा आपला श्रेष्ठ कवी आहे. तर तरी सुद्धा त्याचा काळ, त्याचं स्थान हे कळत नाही. पण भारतीय म्हणून जर विचार केला, तर असं होतं, कदाचित इतिहासातल्या विविध अभ्यासकांना हे मत आवडणार नाही. पण ह्या सगळ्यांचं केंद्रस्थान हेच आहे, की तो भाव पोहोचतो आहे का? ते तत्वज्ञान पोहोचतं आहे का? आणि तो ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचतोय का? ग्रंथातला भाव, तत्वज्ञान, विचार हा पोहोचतो आहे. तर संस्कृत त्याचा काळ आपल्याला सगळं बघायचाच आहे. पण त्याच्यातलं जे मूल्य आहे ना, जे कालातीत मूल्य आहे, ते आपल्याला ग्रहण करायचं आहे. प्राचीनतेतही ती गहन जरी असली, तरी ती सोपी करून कशी मांडायची ना, ते आपल्याला सांगावं लागेल. विविध दृष्टीने आजच्या काळात उपयोग काय करायचा आहे त्याच्यात, या दृष्टीने संस्कृत भाषा आपल्याला पोहोचवायची आहे. आणि ती भाषा टिकली पाहिजे, कारण त्यातनं माणूस घडण्याची आणि उत्तम व्यक्ती घडण्याची त्याच्यात संधी आहे. ठीक आहे. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे करावं लागेल, म्हणजे आजही जी काहींची दृष्टी आहे, ती योग्य-अयोग्य यावर चर्चा न करता, पण त्या भाषेबद्दल केवळ पूजनीय भाव असू नये. म्हणजे अजूनही या काही लोकांची मानसिकता अशी असेल, हे बघून कधी-कधी आश्चर्य वाटतं. आताच मी एका फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये गेलो होतो. तिथले एक संस्कृत न शिकलेले प्राध्यापक म्हणाले, की "तुम्ही हे सगळ्यांपर्यंत संस्कृत नेण्याचं काम, हे जरा म्हणे चुकीचं आहे" म्हणे. तर का? तर ती देवभाषा आहे. ती देवांसाठी, देवांच्या वर्णनासाठी किंबहुना देवांनीच वापरावी. असं आहे. तर तसा काही आपला नाहीये रोख. आपण ती केवळ पूजनीय न ठेवता आणि आपण नाही ठेवत, पण ही सगळ्यांपर्यंत हा भाव पोहोचेल, तर संस्कृतचा अभ्यास होईल, पुनर्व्याख्या होईल आणि पुनर्प्रयोग होईल. या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत, की पुनर्व्याख्या, पुनर्प्रयोग होऊन असा अभ्यास होईल, तर संस्कृतच्या अभ्यासाला विविध दिशा मिळतील. ठीक आहे? आणि भविष्यात्मक दृष्टीने संस्कृत फॉर फ्युचर हे पहावं. आपण नेहमी संस्कृत भूतकाळातच घेऊन जातो. पण मला एक छान गोष्ट वाटते, की समजा फर्ग्युसन महाविद्यालयातही आम्ही एक स्पर्धा आयोजित करतो. डॉक्टर रा. दांडेकर हे संस्कृतचे मूर्धन्य विद्वान आहेत, पुण्यातल्या परंपरेतले. त्यांच्या नावाने नाट्य स्पर्धा आयोजित होते. तर संस्कृत फॉर फ्युचरच्या दृष्टीने काय काम होतं त्याच्यात? काय होतं? तर संस्कृत भाषेबद्दल एक शब्द वापरतात बघा, की संस्कृत इज अ डेड लँग्वेज. हां. तर त्याचं आपण पटकन असंच भाषांतर केलं, की संस्कृतबद्दल मृत भाषा असं म्हणता आहे.
पण संस्कृतीचे विद्यार्थी म्हणून खरंच आपल्याला चेक करावा लागतो की त्याचा तसा अर्थ आहे का. हा? जसं विविध शब्द येतात. इंग्लिशमध्ये विविध शब्द येत नाही, संस्कृतमध्ये येतात. पण डेडचे विविध अर्थ होतात. जसं माय फोन इज डेड असं आपण म्हणतो. डेड लाईन असते, बरोबर ना, की हे काम करण्याची शेवटची तारीख आहे. त्या लाईन नंतर आपण डेड होत नाही. तर माझा फोन आता क्षीण झाला आहे, काम करू शकत नाही, हा अर्थ डेडचा होतो. बरोबर. तर भाषा आपली मृत नाहीये. काही काळात आधीच्या उन्नतीपेक्षा आता तिची स्थिती क्षीण असेल, पण उत्तम भविष्य असं संस्कृत भाषेला आहे. मी नेहमी हा कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्सचा हा मुद्दा येतो ना, तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांसोबत एक गोष्ट शेअर करतो. एक त्यासाठी हवं तर अनुमती असेल तर मी एक गोष्ट सांगेन जी संस्कृतशी संबंधित नाहीये. तर एकदा असं झालं की म्हणजे ती त्या गोष्टीत गोष्ट म्हणून घ्या त्याला, की आपले पहिले पेशवे किंवा प्रसिद्ध आपले पेशवे जे आहेत बाजीराव प्रथम, त्यांच्या आईला काशी यात्रेला जायचं होतं. आता काशी यात्रेला जायचं तर बाजीरावांच्या आईसोबत अनेक स्त्रिया तयार झाल्या. मग काही बाजार बुणगे हे ते सगळे म्हणून 300-400 लोकांचा गट तयार झाला. सगळ्यांना काशीला जायचंय. तर आता बाजीरावांच्या मोहिमा सुरू, सैन्य पाठवावं वगैरे हे सगळं ठीक आहे. पण सैन्य पाठवलं तरी आक्रमण होणार. रस्त्यात काशीपर्यंत जायचं तर अनेक परधर्मीय जे होते त्यांचाही हल्ला होऊ शकतो. बाजीरावांची आई चालली आहे, देवकार्याला चालली आहे. तर बाजीरावांनी काय केलं की रस्त्यात येणारे जेवढे राज्य होते त्या सगळ्यांना एक खलिता पाठवला की माझ्या आईवर ज्या राज्यात हल्ला होईल त्या राज्यावर मी आक्रमण करणार. मग तो तुम्ही केला असेल किंवा तुमच्या राज्यात दुसऱ्यांनी केला असेल, त्या राज्यावर मी आक्रमण करणार. आता झालं असं की रस्त्यात जितकी राज्य लागत होती ते सगळ्यांपर्यंत खलिता गेला. बाजीरावांची दहशत, अपराजित योद्धा अशी प्रबल त्यांची कीर्ती होती. आता ते सगळे जात असताना ज्यांच्या राज्यात हल्ला होण्याची सर्वाधिक शक्यता होती, तो नवाब, तो राजा स्वतः त्या याच्यात जायचा, आपल्या बॉर्डरपर्यंत, सीमेपर्यंत, आणि बाजीरावांच्या आईला आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपला घेऊन नीट व्यवस्था करून पुढच्या सीमेपर्यंत सोडायचा. का? तर या आजींना चुकून सर्दी खोकल्याने इथे काही झालं तर बाजीराव आक्रमण करेल. आपण आता मी ही गोष्ट इथेच थांबवतो. आपण खूपदा म्हणतो ना, की संस्कृत भाषा कम्प्युटरसाठी बेस्ट आहे. असं खूपदा येतो. विविध मोठ्या संस्था त्याचा अभ्यास करत आहेत. इव्हन नासाचंही मी एकदम अमान्य करत नाही. नासाबद्दलचा एक पेपर आहे. तो अनेक वर्षपूर्वीचा आहे, रिग्स यांचा. पण इंग्लिश भाषा परफेक्ट आहे म्हणून ती वापरली जाते का? तर नाही. इंग्लिश भाषेची मुलं जगात इतकी कर्तृत्ववान ठरली, इतकी प्रभावी ठरली, जगावर राज्य करणारी ठरली, म्हणून इंग्लिश भाषा जगभरात आहे. आणि म्हणून कम्प्युटर जो सगळ्यांना कळायला हवा, तो इंग्लिश भाषेत आहे. तसं कुणाची आई सुरक्षितपणे काशी यात्रेला जाते, तर बाजीरावासारखा जो प्रभावी कर्तृत्ववान असेल, त्याची आई काशीला सुरक्षित जाते. कुणाची भाषा जगभरात प्रसिद्ध होते, तर ज्याची मुलं कर्तृत्ववान, जगात नाव करणारी होतील, त्याची अ, भाषा प्रसिद्ध होते. आज बघा जगभरात आपले पंतप्रधान जातात ना, तिकडे त्यांचं स्वागत तिथली माणसं संस्कृत गाणी म्हणून करतायत. का बरं? आपण कर्तृत्व मिळवतोय. तर स्वागत असं होतं. ठीक आहे? तर म्हणून ह्या सगळ्या दृष्टीने आपलं पुढचं टार्गेट काय आहे, की आपली अभिव्यक्ती इतकी पुढे असली पाहिजे, इतकी श्रेष्ठ असली पाहिजे, की मग आपली जी भाषा आहे ना, ती श्रेष्ठतम दर्जाला पोहोचेल. तिचं स्थान श्रेष्ठतम होईल. या दृष्टीने खूप गरजेचं आहे. आता जे मी आधी मॅक्स मिलर यांचा उल्लेख केला होता, त्यांनी त्या भाषणात दिलेल्या काही गोष्टी आहेत ना, ते मी फक्त इथे मांडलेल्या आहेत. त्या मी नाही काही सांगणार याविषयी. प्रत्येकाने आपल्या वाचा आणि ज्याला आपण मराठीत म्हणतो ना, की शोषून घ्यायचं आहे. मला नेहमी असं वाटतं, की भारताला न बघितलेली, ज्याला इंग्रजांनीच अपॉइंट केलं आहे, की भारतीयांचं खच्चीकरण करण्यासाठी संस्कृत टेक्स्टच इंटरप्रिटेशन असं कर, असे अनेक प्रवाद त्याविषयी इतिहासात आहेत. तो सगळा भाग जाऊ द्या. पण 49 व्हॉल्यूम लिहिल्यानंतर तो माणूस इतका प्रभावित होतो, की व्हॉट इंडिया कॅन टीच अस ही व्याख्यानं तिथल्याच माणसांना देतो. तर अ, हे नक्की आपण वाचायला हवं. आणि दुसरं माझी म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपण संकल्प करतो प्रत्येक गोष्टीनंतर काही चांगलं समजा वेळ असेल, हे असेल.
तर जसा संकल्प इस्रायलने केला होता की 1948 साली त्यांच्यातही कोणाला हिब्रू येत नव्हतं, पण त्यांनी हा संकल्प केला की आपण राष्ट्रभाषा, बोलीभाषा आणि आपली व्यवहाराची भाषा हिब्रू बनवू आणि त्याच्यावर एक सुंदर पुस्तक आहे, नक्की वाचा. भुवम आनिता भगवत भाषा असं संस्कृत भारतीचं पुस्तक आहे. तर असं आपण जमिनीवर सगळ्यांपर्यंत संस्कृत भाषा घेऊन येऊ, त्यातलं सौंदर्य दाखवू, अशी असा संकल्प आपण सगळे करूयात. तर मग असं जे आपलं भेटणं आहे, याविषयीची जी चर्चा आहे, तर ते सार्थकी लागेल असं मला वाटतं. तर हे आपण 2 मिनिटं वाचूयात आणि मला जे मांडायचं होतं, तर त्यात अनेक गोष्टी समजा चुकल्याही असतील. हां, जे श्रेष्ठ आहे, जे योग्य पोहोचलं, ते माझ्या गुरुजनांचं आहे. ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्या माझ्या आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे मी आभार मानतो, की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. संपलं का? संपलं का? थँक्यू सो मच सर. म्हणजे आपण 2 मिनिटं हे वाचायसाठी वेळ देऊया आणि मग त्यानंतर काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये नक्की लिहा. अ, व्याख्यान फारच सुंदर झालं आणि खूप दिवसांनी तुम्हाला ऐकून फार छान वाटलं. अ, आपण 2 मिनिटाचा वेळ घेऊया हे वाचायसाठी आणि मग तोपर्यंत कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. शेवटचं उघडतो हां मी. म्हणजे हे वाक्य खरंच बघा, ब्रिटिश माणूस म्हणजे जर्मन व्यक्ती ब्रिटिश माणसांना सांगते की बाय प्रमोटिंग इट्स स्टडी, बाय रीडिंग इट्स लिटरेचर, वी इक्विप अवरसेल्स नॉट जस्ट टू नो अवर अँसेस्टर्स बट टू बिकम ट्रुली अवरसेल्स. तो आपल्या परंपरेला स्वतःची परंपरा म्हणतो आहे, कारण की ती विश्वाची मोठी परंपरा आहे असं आहे. तर चॅट बॉक्समध्ये एक प्रश्न आलाय. पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे संस्कृत भाषेचा जन्म शंकराच्या डमरूनादातून झाला असं सांगतात. त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता? अं, खरं तर संस्कृत भाषेचा झाला, त्यापेक्षा आता आपण बघा जे म्हणतो की ह्या विषयातलं मला ए टू झेड माहिती आहे. म्हणजे मला काय माहिती असतं, त्या विषयातली सगळी माहिती मला असते. आता त्याला आपण ए टू झेड हा शब्द का वापरतो? कारण ए टू झेड हे इंग्लिशचे बेसिक अल्फाबेट्स आहेत आणि त्यात सगळं ज्ञान त्यात सामावलेलं आहे. त्यात आपण लिहू शकतो. तर शंकराच्या डमरूतनं जे संस्कृत भाषेचा जन्म झाला असं म्हणतात, तो वास्तविक संस्कृतमधल्या मुळाक्षरांचा जन्म झालेला आहे. म्हणजे जी 14 माहेश्वर सूत्र आहेत, जी संस्कृतची मूल वर्णमाला आहे, ज्यांचा उच्चार आपण ऐयोण, रुलरुक, एयोंग, ऐयोज, हयवरट, लण, यमगणनम, झभय, घडदश, जबगडदश, खपछटत, चटतव, कपय, शशसर, हल ही 14 माहेश्वर सूत्र आहेत. यात सगळी वर्णमाला येते आपली. म्हणून त्यातनं संस्कृत भाषेचा जन्म झाला असं म्हणतात. म्हणजे नाहीतर खरं-खरं तुम्ही असं थोडंसं विज्ञाननिष्ठ पद्धतीने किंवा चिकित्सक म्हणून विचार करायला गेले, तर त्याच्या अगोदर शंकर पार्वतीशी कसं बोलत होते? किंवा कुणाशीही? हाही प्रश्न पडेल. म्हणून याचा आपण म्हणतो ना, की पुनर्व्याख्या होण्याची हा शब्द वापरला होता ना, या सगळ्या गोष्टींची ज्या धार्मिक दृष्टीने, संस्कृतीच्या दृष्टीने, परंपरेच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ना, त्या पुनर्व्याख्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला संस्कृत भाषेत जावंच लागेल. तरच आपल्याला ते नीट कळेल. सर पुढचा प्रश्न आलाय की मगाशी तुम्ही एका पुस्तकाचा उल्लेख केला होता. तर त्या पुस्तकाचं नाव परत सांगता येईल का? आणि संस्कृत तसंच मधल्या ना? पहिल्या 2 ते 4 स्लाइड्स दाखवता येतील का? हो, हो. दाखवतो. अ, व्या पुस्तक जे आहे ते भुवम आनीता भगवत भाषा. भुवम आनीता
भगवत भाषा हे संस्कृत भारतीचं पुस्तक आहे. तर ते पाहता येईल, तुम्हाला वाचता येईल नक्की. आणि छोटंसं पुस्तक आहे, या निमित्ताने संस्कृत सुद्धा एकदम छान होऊन जाईल. आपण जेव्हा रोज वाचतो ना, आणि गोष्टीचं पुस्तक आहे, म्हणजे कादंबरी आहे ती, असं काही व्याख्यान नाहीये त्याच्यात. सो वाचायलाही छान वाटेल. असं पुस्तक नक्की वाचता येईल. हेच पुस्तक तुम्हाला अपेक्षित होतं ना, म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारला आहे? मी आणि मुद्दामून खूप असं ग्रंथांचं किंवा हे खूप नाही सांगितलं, कारण की ते सगळे ना क्वांटिटेटिव्ह गोष्ट जी आहे ना, ती सगळी खरंच तुम्ही एकदा गुगल उघडलं आणि एकदा चॅट जीपीटी उघडलं की उत्तम प्रकारे आहे. खरं आपल्याला माणूस यासाठी लागतो, की माणूस बघायला शिकवतो. हं, यासाठी. सर, तुम्ही पहिल्या 2 ते 4 स्लाइड्स दाखवू शकता? हो. हा, ही दुसरी आहे. ही तिसरी. चौथी. हे समजा लागत असेल तर ही 5वी. आणि समजा याच्यात काही हे नाहीये, तुम्हाला लागलं तर मला हे शेअर करायलाही काही हे नाहीये, म्हणजे यात काहीच माझं नाही हो. म्हणजे माझी संस्कृत सारखी धारणा ही आपली भारतीयांची, यात आपलं काही नाहीच आहे. हम्म. हो, वैश्विक विचारधारा जवळपास सगळ्याच भारतीय भाषांमध्ये दिसते. नक्कीच, याच्यात काहीच दुमत नाहीये. म्हणजे जी चटणी आजीला येते ती आईला पण येतेच. हा, त्याच्यात काही असं आपल्याला वेगळं, म्हणजे मी इतक्या सहज भाषेत बोलतो. मी एकदम विद्वानांच्या भाषेत खूपदा सांगत नाही. हा, कारण की ते शेवटी मनालाही तर लागलं पाहिजे. तसं म्हणजे जे गीतेत आहे ते पसायदानात, ज्ञानेश्वरीत येणार, यात काहीच नवल नाही. आणि मी असं नाही की काहीच कॉपी केलं. हो, छान गोष्ट आहे, ही परंपरा आहे आपली. कृष्ण स्वतः म्हणतो की हे मी परंपरेने मिळवलेलं आहे. चालेल. अजून काही प्रश्न असतील तर सांगा. काही चुकलं असेल तरी मला नक्की कळवा. कोणाचे काही प्रश्न असतील तर हँड रेज करून विचारले तरी चालतील. हो, डिरेक्ट विचारू शकता, म्हणजे डायरेक्ट विचारू शकता सरांना. मला वाटतं सर इतकं सुंदर व्याख्यान झालंय, प्रश्न नसावेत. तितके आपण पुढे जाऊया मला वाटतं. हा सर. अजून जर प्रश्न कोणाला असतील तर आपल्या फीडबॅक फॉर्म मध्ये नक्कीच तुम्ही विचारू शकता. आपण सरांपर्यंत ते नक्की पोहोचू आणि त्याची उत्तरं पण मिळतील आपल्याला. आता मी आपल्या संस्थेच्या संस्थापिका धनलक्ष्मी मॅमना विनंती करते की त्यांनी पुढची सूत्र हाती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार सर, मला एक विचारायचं होतं, तुमचा दूरभाष क्रमांक मिळेल का? मला काही शंका असतील तर संपर्क साधायला. हो, हो. त्याच्यात काही हे नाही, सांगू का? हो चालेल. 800 800 788 788 1592. 1592. धन्यवाद सर. येस. छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीसाठी लिहिलेला राज्य व्यवहार कोश लिहिला, तो प्रमाण मानता येईल का? राज्य व्यवहारासाठी तो नक्की प्रमाण मानावा. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून यासाठीच लिहून घेतला. म्हणजे याचे मॅक्स मुलरची शेवटची स्लाइड होती ना, त्यांचं म्हणणं त्याच्यात हेच होतं की जो समूह आपली भाषा विसरतो ना, तो आपली परंपरा आणि पुढे जाऊन आपली ओळख विसरतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून व्यवहारातले, राज्य व्यवहारातले फारसी शब्दांच्या ऐवजी संस्कृत शब्द आणूयात, हा आग्रह धरून हा कोश लिहून घेतला होता. म्हणजे नाम में क्या रखा है, बहुत कुछ रखा है, असं आहे. म्हणजे मला नक्की पटतं हे. सर, हम्म. मला वाटतं आपण आता पुढे वळूया. हो. आजच्या व्याख्यानाला आपण मार्गदर्शक म्हणून लाभलात. खरं तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन.
आणि कारण तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने आजचा विषय मांडला. मी तुमच्या विषयाबद्दल काही सांगणार नाहीये, पण तुम्ही जे काही पॉइंट सांगितले त्याच्याबद्दल मला बोलायचंय. की तुम्ही जो भाषेचा प्रवास सांगितलात आणि त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण जी भाषा बदलते, तुम्ही जसं म्हटलात काही काळानंतर भाषा बदलते, पण संस्कृतमध्ये तसं नाही झालेलं. म्हणजे त्याचं जे व्याकरण पाणिनींनी तिथपासनं जे आपण सुरू बघतो झालेलं, तिथपासनं आजपर्यंत जे व्याकरण तसंच्या तसं चालू आहे, हे खरंच त्या भाषेची समृद्धी म्हणावी लागेल. आणि तुम्ही शब्दांच्या क्रमाबद्दल सांगितलं, त्याच्यामध्ये किती पद्धतीचं वैविध्य असू शकतं. म्हणजे आपण संस्कृतमध्ये ते भाषा बोलताना किंवा ते वाक्य करताना 120 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जरी त्याचा क्रम बदलला तरी त्याचा अर्थामध्ये काही बदल होत नाही. हे त्याचं आणखीन दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि तुम्ही जसं म्हटलात तसं खरंच आहे ते, की भारत समजून घ्यायचा असेल, भारतीयत्व समजून घ्यायचं असेल आणि आपली संस्कृती समजून घ्यायची असेल, तर आपल्याला भारत म्हणजे हे जे संस्कृत मधले जे ग्रंथ आहेत ते आधी समजून घ्यायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एकच राजमार्ग तो म्हणजे संस्कृत भाषा. हो आवाज सर्दी आणि घसा अजून आहे. एक मिनिट. हम्म. सो मला वाटतं हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि आपण जसं बोललो होतो तसं की आपला हा मंच संशोधकांसाठी आहे. त्यामुळे संशोधकांना काही गोष्टी महत्वाच्या वाटतील, की आता भविष्यामध्ये काय शिकता येईल किंवा संस्कृतमधनं कसं करिअर करता येईल किंवा संस्कृत शिकल्यानंतर कोणकोणत्या वाटा आपल्यासाठी संशोधनामध्ये उपलब्ध होतील, ह्याचंही तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं इतक्या उद्बोधक व्याख्यानासाठी बोधसूत्र भारतीय विद्या अध्ययन आणि आमच्या संशोधन केंद्राकडनं केंद्राच्या वतीने मी तुमचे खरंच आभार मानते, की तुम्ही आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आणि मला वाटतं आपण भावी पिढीला म्हणजे आता जे छोटे पिल्ले आहेत त्यांना आपण काय देऊ शकतो? तर आपली मातृभाषा देऊ शकतो हा एक भाग. पण आपण त्यासोबत संस्कृत हा आपला संस्कार आपली ही संस्कार भाषा म्हणून आपण द्यायला पाहिजे आता इथनं पुढे. तर त्याचा तुम्ही म्हणता तसा ती बोलीभाषेत येईल आणि ती पुढे प्रवाहित होईल असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणता तसं या भाषेचं भविष्य आधी उज्ज्वल होतंच. आता आपल्या भावी पिढीमुळे सुद्धा ते उज्ज्वल होईल असं मला आशा वाटते आजच्या तुमच्या व्याख्यानातनं. सो आजच्या आता मी पुढची सूत्र पण बाकी आभार प्रदर्शन करते. आज आपलं जे व्याख्यान आहे हे सगळं आयोजन करण्यामध्ये आमची जी संपूर्ण टीम म्हणजे केतकी, आमच्या चित्रा मॅडम, महेश सर किंवा अपूर्वा आहे, या सर्वांचे मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सत्र अतिशय सुंदर पद्धतीने आज ऑर्गनाइज झाल्यानंतर आपण सर्व उपस्थितांनी इथे छान उपस्थिती लावलीत आणि हे व्याख्यान आपण ऐकलत. त्यामुळे आपलेही सर्वांचे आभार. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. त्यासाठी आम्ही आमचा फीडबॅक फॉर्म जो आहे तो चॅट बॉक्समध्ये शेअर करतोय. सरांचा नंबरही चॅट बॉक्समध्ये शेअर केलाय. पण आपल्याला काही जर प्रश्न असतील तर आपण आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही ते सरांपर्यंत नक्की पोहोचवू आणि तुमच्यापर्यंत त्याची उत्तरंही आम्ही पोहोचवू. त्यामुळे तिथे नक्की शेअर करा. त्याच्यानंतर भविष्यातले आमचे जे काही उपक्रम आहेत ते जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsAppचा जो चॅनल आहे त्याची पण लिंक आपण आपल्या चॅट बॉक्समध्ये शेअर करतोय. तर आपण अवश्य जॉईन व्हा. असेच काही व्याख्यानं आणि असेच काही मार्गदर्शक उत्तम व्याख्याते यांना घेऊन आपण येणार आहोत आणि आपल्या भाषेचं, आपल्या प्राचीन भारतीय भाषा असतील, लिपी असतील यांचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आणि सर्व संशोधकांनाही मी विनंती करते की अवश्य जॉईन व्हा. आणि या पूर्वीची सत्र जर आपली बघायची राहिली असतील आणि हे सत्र सुद्धा, तर आपला YouTube चॅनल आहे, तर तोही आपण बघा. तिथे आपल्याला ह्या पूर्वीची सगळी सत्र बघायला मिळतील. त्यामुळे आज आपण सर्व जमलात. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. सरांचे मनःपूर्वक आभार, की सरांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधनं सुद्धा वेळ काढून संस्कृत भाषेचं महत्त्व आणि महत्त्वाचं म्हणजे औचित्य, की आत्ताच्या अ, ह्याच्या दृष्टिकोनातनं कशी महत्त्वाची आहे संस्कृत आत्ताच्या काळानुरूप. तर तेही आपल्याला सांगितलं. त्यासाठी सरांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. आणि उद्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण पुढच्या वेळी भेटूया आणि आजच्या सत्राचा समारोप आपण इथे करूया असं मी आपल्याला सर्वांना सांगते. धन्यवाद. शुभरात्री. सर मनःपूर्वक धन्यवाद. खूप छान झालं आपलं व्याख्यान. धन्यवाद.